तर हे रामराम मंडळी, माझं नाव आहे आदित्य गवळी आणि मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या शहरामध्ये राहत आहे। तर आज तारीख आहे 10/7/2024। आज सकाळचे वाजले आहेत 4। तर गाईज आम्ही ट्रिपची प्लॅनिंग केली होती काल, तर आज आम्ही निघत आहेत। तर गाईज आम्ही कुठे कुठे जाणार आहेत तुम्ही नक्की पहा आणि हा माझा यूट्यूबवरती पहिला व्लॉग आहे, जेणेकरून तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि यूट्यूब चॅनलला माझ्या सपोर्ट करा। तर मी आता सकाळ सकाळ मी पॅकिंग चालू करत आहे माझी, आणि माझ्या मित्रांना पण कॉल केलेला आहे, गाडी पण तयार आहे। तर आम्ही पॅकिंग करून लगेच निघूया। तर आता पूर्ण पॅकिंग झालेले आहे, आपण डायरेक्ट आता ट्रिपमध्ये भेटूया। आता ट्रिपला सगळे जमले आहेत, आता डायरेक्ट आपण गाडीमध्ये भेटू। अभी चला। सध्या आम्ही आहे अकलूजमध्ये, बार्शीवरून निघलेलो सकाळी 8:30 वाजता, आता पोचला आहे अकलूजमध्ये। आता इथून आम्ही थेट जात आहे फलटणला। फलटणवरती एक सईबाईंचा वाडा आहे, ते आम्ही पूर्ण बघणार आहेत। तिथून नंतर आम्ही पुरंदरला निघणार आहेत। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करत राहा। दोन काढून घ्या। आता आम्ही सकाळी बार्शीमधून निघलो 8:30 वाजता, आता शिखर शिंगणापूरमध्ये आहेत। आता इथून आम्ही फलटणला जाणार आहेत, फलटणचा राजवाडा पाहून तिथून नंतर आम्ही पुरंदरला जाणार आहेत। मग आम्ही कशी वाटते ट्रिप? काय खूप भारी वाटते ट्रिप छान। तर गाईज आता आलो आहे आम्ही फलटणमध्ये। तर तरी सध्या वातावरण खूप चांगलं आहे आणि मागून अजून येणार आहेत आपले कार्यक्रम। तर गाईज आता इथलं मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो। हे आपलं शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं सासर आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा आजोळ आहे। तर इथं महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचा हा राजवाडा आहे। मी तुम्हाला फ्रंट साईड लगेच दाखवतो। फलटण येऊन काय फायदा झाला नाही, जो सईबाईंचा वाडा आहे त्याच्यामध्ये आतमध्ये काही एंट्री दिली नाही। मग आम्ही थोडेफार फुटेज घेऊन फोटो घेऊन आता इथून निघतोय सरळ पुरंदरला जाऊन तिथून आम्ही तोरण्याला निघतोय। तर तुम्हाला रस्त्यामधलं काही क्लिप तुम्हाला व्हिडिओ अपलोड होऊन जातील यूट्यूबवरती। तर फलटणमध्ये आम्ही गेलतो, फलटणमध्ये पोचलेलो बार्शीमधून सकाळी 8:30 वाजता निघलेलो। आता 1 ते 2 वाजता फलटणमध्ये पोचलो, कारण की दिंडी वगैरे पण होती, त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप होतं। आणि आता फलटणमध्ये गेल्यानंतर आम्हाला महाराणी सईबाई यांचा वाडा पण बघायला भेटला नाही। आम्ही महादेवाचं दर्शन प्लस राम मंदिर होतं त्यांचं दर्शन करून आता आम्ही थेट पुरंदरकडे निघत आहे। मग पुरंदरवरनं डायरेक्ट आम्ही तोरण्याला जाणार आहेत। तर तुम्ही व्लॉगचा वेट करा, व्लॉग आल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।
पण काय आम्ही काय तर गाईज आम्ही आलो आहे पुरंदर किल्ल्यावरती. आता इथून ट्रॅकचा आहे समोर. काय आम्ही कसं वाटतंय वातावरण? रोहन कसं वाटतंय? आता नंबर 1 वाटणारच. काय महाराजांचा किल्ला आहे. इकडून आलंय 2:30 वाजता. आपण कुणाला किती वाजता घेतला? हे महाराजांच्या काळामधले पुरंदर किल्ल्यावरती चर्च इंग्रजांनी बांधलेलं आहे होतं. आत्ता पुरंदरवरून आम्ही रिटर्न निघलेलो आहे. सकाळी बारशून यायला आम्हाला उशीर झाला, त्याच्यामुळे काही जास्त वरती फिरता आलं नाही. मग आता आम्ही इथून थेट तोरण्याकडे जात आहे. राजगडच्या पायथ्याशी आम्ही एक हॉटेल बुक केले, तर तुम्हाला मी डायरेक्ट तिथं गेल्यानंतर पुढचं दाखवतो. आता फायनली आम्ही राजगडमध्ये पोहोचलो आहेत. तर आता उद्या सकाळी राजगडची आम्ही ट्रॅकिंग करणार आहेत. तर आता आम्ही जेवण करून खूप आता उशीर झाला आहे आम्हाला. तर आता जेवण करून आम्ही आता डायरेक्ट झोपून जातो. तर मी सकाळी तुम्हाला रायगडच्या ट्रॅकवरती मिळेल. सकाळी न्यू एपिसोड लॉन्च होईल. ठीक आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब, हा एपिसोड आवडला असता तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. उद्या आम्ही रायगडची ट्रॅकिंग चालू करत आहे. ओके वाईज, गुड नाईट.